संताजी भाग 34. राजगड ही स्वराज्याची एकेकाळची राजधानी. वेळवंडी, कानद, गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात उंच डोंगरांवर वसलेला हा किल्ला. सभोवतालचा प्रदेश दुर्गम, लष्करी हालचालींसाठी अत्यंत गैरसोयीचा. पण मोगल इथेही पोहोचलेले. राजपूत सरदार किशोरसिंह हाडा राजगडाला वेढा देऊन बसला होता. किल्ला जिंकण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. तोफा डागायला त्याने उंच धमधमे तयार केले होते. तिथून डागलेले तोफगोळे चुकून माकून किल्ल्यातही पडत. त्यातला एक दारू कोठारावर पडला आणि प्रचंड स्फोटाने गड हादरला. 200 मराठ्यांच्या शरीराच्या त्या स्फोटात चिंधड्या उडाल्या. किशोरसिंहाचा परिघ मारून काढण्यासाठी संताजी आणि धनाजींनी चढवलेले हल्ले बेकार ठरत होते. एकतर त्या दोघांकडे सैन्य फारसं नव्हतं. दुसरं म्हणजे वेढा चालवण्यासाठी पुण्याहून गाजीउद्दीन फिरोज जंग वेळच्या वेळी रसद, सैन्य आणि दारुगोळ्याची मदत पाठवत होता. सगळीकडूनच कोंडी झाल्यावर महाराजांनी तहाची बोलणी सुरू केली. राजपूत निष्ठावान, इमानी त्याने ठणकावलं. भाईचाऱ्याच्या गोष्टी बोलून राजाजींनी वक्तजाया करू नये. किल्ला खाली करून मुकाट त्यांनी आमच्या स्वाधीन व्हावं. महाराजांनी विचार केला. राजपुताचं मन राखावं. बिघाड केल्याने कार्यनाश होईल. त्यांनी कळवलं, गड खाली करून तुमच्या स्वाधीन होतो. आम्हास पातशाही कौल द्यावा. किशोरसिंहाने ते मान्य केलं. उभयपक्षी वकिलांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मोगलांनी तोफांचा मारा तेवढ्यापुरता थांबवला. त्यांच्या सैन्यात थोडी गाफिलीही आली. महाराजांना तेच हवं होतं. एका रात्री राजगडावरून ते गुप्तपणे निसटले. किशोरसिंहाला बातमी कळायच्या आत ते साताऱ्याच्या किल्ल्यावर आले. आपली फसवणूक झाली या भावनेने राजपूत चिडला. आणखी त्वेषाने तो तोफा डागू लागला. महाराजांनी किल्लेदाराला सांगून ठेवलं होतं, आम्ही साताऱ्याला पोहोचलो की खळखळ न करता गड त्यास द्यावा. अभय देण्याच्या अटीवर किल्लेदाराने किल्ला त्याच्या हवाली केला. वास्तविक राजगडासारखा एवढा महत्त्वाचा किल्ला घेतल्याबद्दल पातशहाने किशोरसिंहाचं कौतुक करायला हवं होतं. पण राजाराम निसटला कसा हेच ते धरून बसले. त्याचा ठपका किशोरसिंहावर ठेवून त्याच्या मनसबीत त्यांनी कपात केली. अलीकडे कशाचंच काही कौतुक त्यांना वाटेनासं झालं होतं. मूळचा त्यांचा अबोल स्वभाव अधिक घुमा झालेला. मोकळेपणाने बोलणं नाही, वागणं नाही. हसणं तर ते पार विसरूनच गेले होते. एखादी फारच आनंदाची घटना घडली तर त्यांच्या शुष्क ओठांच्या कोपऱ्यात स्मिताची पुसट रेषा उमटे. तीही जे नेहमी त्यांच्या सहवासात वावरत त्यांनाच बारकाईने पाहिल्यावर जाणवे. अशा वेळी बहुत खूब, आफरीन, खुदा का शुक्र है, शाबाश असा एखाद दुसरा शब्द ते उच्चारत. तो ऐकण्यासाठी दरबारातल्या लोकांचा जीव टांगणीला लागे. महाराज साताऱ्याहून सज्जनगडावर आले. तिथे समर्थ रामदास महाराजांच्या शिष्या अक्काताईंशी त्यांची भेट झाली. समर्थांच्या पादुकांपुढे नतमस्तक होताना महाराजांच्या मस्तकावर चाफ्याची फुले पडली. ते श्रद्धेने म्हणाले, समर्थांनी हा आशीर्वादच दिला म्हणायचा. ते आमच्या पाठीशी असल्यावर चिंता कसली. माघ वद्य प्रतिपदा ते दशमी या काळात गडावर दासनवमीचा उत्सव साजरा होईल. उत्सवासाठी, क्षेत्राच्या पूजे अर्चेसाठी तसंच चाफळच्या श्रीराम मंदिराचा नंदादीप, नैवेद्य, यात्रा महोत्सव यथासांग पार पडावा म्हणून भरघोस आग्रहार महाराजांनी दिले. संताजी त्यांना म्हणाले, चाफळच्या मंदिराची दशादशा झाली आहे महाराज. स्थळाच्या डागडुजीसाठीही काही द्रव्य द्यावं. महाराजांनी अक्काताईंकडे पाहिलं. ताईसाहेब, ही बाब तुम्ही आमच्या निदर्शनास आणली नाहीत. बोलावं असं शंभरदा मनात आलं. पण काय? राज्यावर असा विज्वर प्रसंग गुदरलाय. मागायलाही संकोच वाटतो. पण समर्थ स्वामींनी स्वहस्ते बांधलेली ती वास्तू कोसळण्याच्या बेतात आहे हे खरं. देवालयाच्या दुरुस्तीसाठी काही रक्कम महाराजांनी तिथल्या तिथे दिली. शिवाय लाकूड फाट्यापासून अन्य जिनसांची लागेल ती मदत करण्याचा हुकूम देशाधिकाऱ्यांना रवाना केला. सज्जनगडावरून ते पन्हाळ्याकडे निघाले. मृगाचा पर्जन्य अहोरात्र बरसत होता. सगळीकडे पाणी पाणी झालेलं. लालसर मातकट रंगाच्या पाण्याने ओढे, नद्या भरभरून वाहत होत्या.
वाटा चिखलाने भरलेल्या. साचलेल्या पाण्यात नखा एवढ्या बेडक्या टनाटन उड्या मारू लागल्या. करड्या पाठीचे, हिरवट पिवळ्या छातीचे मोठे बेडूक ओरडू लागले. स्वच्छ धुतलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या पानांवर टोळ नागतोडे आपल्या टोकदार सोंडा हलवत फिरू लागले. सृष्टी पर्जन्य पिऊन तरारली. झाडे टवटवीत दिसू लागली. पर्वत, डोंगर, नदीकाठ, माळराने, शिवारे हिरवाईने नटली. गवताला अंकुर फुटले. डोंगर कड्यांवरून शुभ्र फेसाळ झरे खळाळत खाली उड्या घेऊ लागले. वर ढगांचा गडगडाट होत होता. विजा कडाडत होत्या. उधाणलेल्या वाऱ्यात उभ्या आडव्या झोडपणाऱ्या पावसात चिखल भरल्या वाटा तुडवत आणि दुथडी भरून वाहणारे नदी नाले ओलांडत महाराज एकदाचे पन्हाळ्याला आले. शहजादा आझम लगेच गड वेढायला धावला. महामूर पाऊस पडत होता. त्यात मोर्चे टिकेनात म्हणून शहजादा पन्हाळ्याच्या पायथ्याशी नुसता तळ टाकून बसून राहिला. महाराजही सततच्या पळापळीला कंटाळलेले. उदास सांज उतरावी तशी त्यांच्या मनात निराशा दाटून येई. रायगडावरून येताना काय काय बेत मनाशी ठरवलेले होते. सैन्य जमवू, रायगडाचा शह मारून राजकुटुंबाची सुटका करू. पण सगळं व्यर्थ. शत्रूचा लाग चुकवत या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर नुसते पळतोय आपण. गनिमाशी टक्कर घेण्याची ताकदच आपल्यात उरलेली नाही. काय होणार आपलं, या स्वराज्याचं? आपल्या दुर्दैवाशी जखडून घेतलेली ही निष्ठावंत माणसं, त्यांचं भवितव्य काय? युद्ध खरंच आपण हरलो आहोत? तसं नसतं तर लोकांनी आपली साथ सोडून आलमगीराच्या अंगणात रांग का लावली असती? पण त्यांना तरी का म्हणून दोष द्यायचा? शेवटी जो तो आपल्या भवितव्याचा विचार करणारच. महाराजांच्या मनाला आलेली मरगळ संताजी पाहत होते. प्रधान तर आधीच गारठलेले. धारकऱ्यांना रयतेलाही धीर पुरेनासा झाला होता. यातून काहीतरी मार्ग काढणं जरुरीचं होतं. पण कसा आणि कोणता ते संताजींना कळेनासं झालं होतं. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या जिवंत जातिवंत राष्ट्राचा आत्मा कणाकणाने मरत होता. त्यात प्राण भरायचे असतील तर अचाट अघटित असं काहीतरी केलं पाहिजे, हाच विचार सारखा त्यांच्या मनात घोळत होता. रात्र रात्र त्यांना झोप लागत नव्हती. डोळे सतत तारवटलेले, चेहरा उग्र निव्यग्र. अलीकडे इतरांशी बोलणंही कमी झालेलं. एक दिवस ते महाराजांकडे आले आणि म्हणाले, मनाशी आम्ही एक निर्धार केलाय महाराज. कदाचित तो वेडेपणाचा वाटेल तुम्हाला, पण त्याशिवाय गत्यंतर नाही. काय आहे तुमच्या मनात? इथल्या संकटाचं मूळ आहे तो आलमगीर. आपण जसे वैतागलोय तसेच त्याचे सरदार सैन्यही त्याला कंटाळले. अकस्मात छापा घालून आपण त्यालाच ठार मारलं तर सगळ्यांचीच या त्रासातून सुटका होईल. छापा घालणार कोण? तुम्ही. आणि त्यात तुमचंच काही बरं वाईट झालं तर? होईल ना, निदान रयतेचं या राज्याचं तरी भलं होईल. स्वराज्य संपलं या नशेत मोगल धुंद आहेत, गाफील आहेत. घाव घालायला ही उत्तम वेळ आहे. डाव साधला तर स्वराज्याच्या पाठी पडलेला गिऱ्हा कायमचा संपेल. मोगली मनसबीसाठी उल्लूम मशाल बनलेल्या मराठ्यांनाही चांगली चपराक बसेल. महाराजांनी धनाजींना बोलावलं. संताजी बाबा काय म्हणतात ते ऐकलत तुम्ही? थेट आलमगीरावर हल्ला करायची परवानगी मागतात ते. काय? धनाजींनी आश्चर्याने आवासला. हा वेडेपणा करण्यापेक्षा पन्हाळा घ्यायला आलेल्या शेख निजामाचा समाचार घेतला तरी पुरेसा आहे. नाही धनसिंग, संताजींचा आवाज चढला. या सटरफटर सरदारांना धूळ चारणं पुरेसं नाही. ज्याने आपल्यावर ही वेळ आणली त्या आलमगीराचा गळा चिरून त्याला अल्ला घरी पाठवल्याशिवाय कार्यभाग साधत नाही. थोरल्या महाराजांनी शाहिस्ताखानावर कसा छापा टाकला ते आठवा जरा. तसा अचाट करीना पुन्हा करून दाखवण्याची गरज आहे. कबूल की हा वेडेपणा आहे, पण उरात सुडाची आग पेटली तरच तो करावासा वाटतो. वीरांची जिंदगी म्हणजे आळवावरचं पाणी. आज आहे उद्या नाही. जिंकण्यासाठी जीव उधळणं हेच त्यांचं आयुष्य. असं समजा की आम्ही मरणाच्या शोधात आहोत. ही नामर्द जिंदगीच नकोशी झाली आहे आम्हाला. जाधवरावनी महाराज अवाक होऊन संताजींकडे पाहू लागले. परवानगी देण्यावाचून महाराजांपुढे गत्यंतरच उरलं नाही. संताजींनी बारीक सारीक बाबींवर धनाजींशी चर्चा केली.
मोगलांच्या लष्करासाठी धान्य हिंदुस्थानातून येतं. आधी ते कोरेगावला आलमगीराच्या छावणीत आणलं जातं आणि तिथून सगळीकडे रवाना होतं. तुम्ही फलटणचा डोंगर पाठी घेऊन शाब्दी खान आणि बारामतीचा ठाणेदार रणमस्त खान यांना अंगावर घ्या. रसदमधल्यामध्ये मारून आपल्या लष्कराची बेगमी करा. त्या दोघांना एकावेळी तोंड देणं जमेल आम्हाला. कसंही करून जमवा. रणमस्त खानाला नुसती हूल दाखवा. खरा मार शाब्दी खानाला द्या. पन्हाळ्याकडे रसद धाडण्याचा जिम्मा त्याच्यावर आहे. मोगलांना वाटावं मुख्य लढाई फलटण भागातच पेटली आहे. तिकडे त्याचं लक्ष लागलं की आमचं काम सोपं होईल. धनाजींनी निवडक 2000 धारकरी संताजींसोबत दिले आणि ते 12,000ची फौज घेऊन फलटणला आले. संताजींनी शंभू महादेवाच्या डोंगरात आपला मुक्काम हलवला. सकाळची वेळ होती. आकाश ढगांनी झाकोळलेलं. डोंगरांची करडी राठपाठ आणि सभोवतालचा माळ हिरवागार दिसत होता. माळावरचं गवत भुरभुरत होतं. गवतातले कीटक टिपण्यासाठी पाखरांचे थवे खाली उतरत होते. ती पाखरं ताजा तवंग चढलेलं सृष्टीचं रूप पाहत संताजी डोंगर माथ्यावर आले. शंभू महादेवाच्या देवळाच्या भिंती, छत काळ्या घडी व फत्तरात कोरलेलं. पाषाणावर मनसोक्त छिन्नी हातोडा नाचवून कोण जाणे किती कलाकारांनी इथलं शिल्पवैभव चितारलं होतं. दृष्ट लागावी अशी असंख्य शिल्प, नक्षी, आकृत्या यांचा सुरेख मेळ साधलेला. अबोल पाषाणही त्यामुळे बोलका झाल्यासारखा वाटत होता. गाभाऱ्यात काळ्या कुरुंद पाषाणाची शाळुंखा होती. तुलसी, बेल, दवणा, फुले वाहून संताजींनी त्यावर कपाळ टेकवलं. मनोमन ते देवाला म्हणाले, हे देवाधिदेवा, तुझी अपरंपार शक्ती आमच्या देहात, मनात, मनगटात उतरू दे. दैना उडालेल्या गरीब रयतेचा गाडग्या मडक्यात साठलेला संसार सांभाळ. सोसण्याचं सामर्थ्य तिला दे. गाभाऱ्यातून बाहेर पडताना त्यांचं मन देव्हाऱ्यातल्या धुतल्या टाकागत लख्ख झालं होतं. भाग 34 समाप्त.